नमस्कार मित्रांनो, राहुल गांधीचे भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा. दरम्यान राहुल गांधी यांची वोट अधिकार यात्रा सुरू झाली आहे. 16 दिवसांमध्ये 1300 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहे. त्यांनी बिहारमधून या यात्रेतून भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ही यात्रा रोहतास येथून सुरू झाली आणि पाटणा येथे संपणार आहे. एवढंच नाही तर 16 दिवसात राहुल गांधी 20 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात 1 कोटी नवीन मतदार तयार झाले. कर्नाटकातील एका विधानसभेत 1 लाखाहून अधिक मते चोरीला गेली आणि तिथे भाजपाचा उमेदवार निवडून आला. यावेळी निवडणूक आयोगावर त्यांनी काही गंभीर आरोप केली. दरम्यान भाजपाला जे मतदान झाले ते सर्व मतदान यादीत नव्याने सहभागी झालेल्या लोकांकडून असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही याची चौकशी सुरू केली आहे आणि त्याचा अहवाल काढला. भाजपाला नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची मते मिळाली आणि ते निवडणूक जिंकले. दरम्यान आम्ही तक्रार केली आणि निवडणूक आयोगाला म्हणालो की आम्हाला व्हिडिओ दाखवा, पण निवडणूक आयोगाने याला मनाई केली. आम्ही सर्व रेकॉर्ड काढले आणि एका रेकॉर्डला दुसऱ्या रेकॉर्ड सोबत जुळून बघितले. पुढे राहुल गांधी म्हणाले की निवडणूक आयोगाने माझ्याकडून एफिडेव्हिट मागितले. पूर्ण देशात विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका चोरी केल्या जात आहे. यांची पुढची रणनीती आहे की त्यांना बिहारच्या निवडणुकीचीही चोरी करायची आहे. SIR मुळे मतदानाचा हक्क हिरावला जात आहे, पण आपण ही निवडणूक त्यांनी चोरू करू देणार नाहीत आणि बिहारची जनता चोरी करू देणार नाही, कारण गरीब आणि कमजोर लोकांकडे फक्त मतदान आहे आणि आम्ही मतदान चोरी करू देणार नाहीत. निवडणूक आयोग जे काही करत आहे ते संपूर्ण देशाला माहिती आहे. ही गोष्ट आता काही लपलेली नाहीये. अगोदर देशाला माहिती नसेल, पण आता समजले आहे. आम्ही पत्रकार परिषदेमध्ये दाखवले की निवडणूक आयोग कशा प्रकारे चोरी करत आहे. जिथे कुठे चोरी करत आहे तिथे आपण त्यांची चोरी पकडू, असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.